हाय हॅलो, मी नम्रता. वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आळूची वडी बनवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा रेसिपी पाहण्यासाठी. तर इथं स्वच्छ अशी आळूची पानं धुवून घेतलेत आणि ही पानं माझ्या माहेरून आणली होती मी. तर त्यासाठी आपण बेसन पीठ घेतलं आहे. अंदाजे आपल्या पानांच्या अकॉर्डिंग आपल्याला किती बेसन पीठ लागतं तेवढं घ्यायचं आहे. तर त्यात मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, जी ओवा क्रश करून टाकला आहे, लाल मिरची पावडर, सफेद तीळ, मीठ, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या अंदाजाने घ्यायच्यात आहे. आणि सर्व गोष्टी मी मिक्स करून घेतात व्यवस्थित अशा. जिरे पण क्रश करून टाकलेत आणि खायचा सोडा टाकलाय चिमूटभर. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला चमच्याने व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्यात. मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला व्यवस्थित असं त्याला पाणी टाकून हे करायचं आहे, पीठ भिजून घ्यायचं आहे. जास्त पातळ पण नाही करायचं, जास्त घट पण नाही करायचं आहे, तुमच्या अंदाजे करू शकता तुम्ही. तरी तर मी अशा पद्धतीने प्रत्येक पानाला लावून घेत आहे. तर तुमच्याकडे कशा पद्धतीने बनवतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आमच्याकडे तर अशा पद्धतीनेच बनवतात. खूप छान लागतात आळूच्या वड्या, खाण्यासाठी टेस्टी. तर पूर्ण पानांना अशा पद्धतीने मी सगळं लावून रोल करून घेते. तर एक एक करून आपले सगळे रोल तयार होत आलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. व्यवस्थित असं पीठ लावून घ्यायचे त्याला, जेणेकरून ते पानं एकमेकांना चिपकून गेले पाहिजेत. तर अशा पद्धतीने आपण सगळे रोल तयार करून घेतलेत. आता आपण हे शिजवण्यासाठी ठेवणार आहोत. त्यासाठी मी कढई घेतलेली आहे. तुम्ही कुकरला पण लावू शकता, पण मी कढईत लावलेले आहेत आणि त्याला शिजवून घेतलेलं आहे. असं तर शिजून झालेल्या आहेत आपल्या वड्या. तर त्याला थंड होण्यासाठी ठेवूया. और थंड झाल्यानंतर आपल्याला त्याला कट करून घ्यायचं आहे. वड्या थंड झाल्यावर छान कट पडतात त्याचे. गरम जर कट करायला घेतलं तर एवढं छान असं पडत नाही कट. तर आपण कट केलेल्या वड्या आता तळून घेऊयात. तर इथं मी कढईत तेल तापवण्यासाठी ठेवले गॅसवर. तर आता आपण वड्या तळून घेऊयात. एक एक वडी मी तेलात सोडली इथं, तुम्ही पाहू शकता. तर व्यवस्थित खमंग कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला वडी तळून घ्यायची आहे. कुरकुरीत भाजली की त्यात तेल पण जास्त राहत नाही. तर इथे एक एक करून अशा पद्धतीने आपण सर्व वड्या तळून घेणार आहे. तर तुम्ही पाहू शकता फायनली आपल्या आळू वडी तयार झालेली आहे. तुम्हाला टेक्स्चरवरनं कळालं असेल की आपली आळू वडी किती कुरकुरीत झाली आहे ते. तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. आणि आपल्या चॅनलवर कुणी जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला अजिबात विसरू नका. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.